संबंध देशाला आणि मानवतेला काळिमा फासणारी घटना, ज्याने संपूर्ण वर्धा जिल्हा हादरवणारी घटना। जिल्ह्यातील मौजा रोठा येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक SIT मार्फत करण्यात यावा, अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्लीच्या विदर्भ अध्यक्ष चंद्रशेखर मडावी व वर्धा जिल्हा अध्यक्ष शरद आडे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक वर्धा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनानुसार 15 जुलै 2026 रोजी घडलेल्या या घटनेमुळे समाजात संतापाची लाट उसळली असून पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणातील तपास निष्पक्ष व जलद गतीने पूर्ण करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे। परिषदेने या प्रकरणासाठी विशेष तपास पथक SIT स्थापन करणे, फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवणे, पीडित कुटुंबाला आर्थिक मदत व पुनर्वसन देणे, महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना राबविणे, तसेच शाळा व आदिवासी वसतिगृहांमधील सुरक्षा अधिक मजबूत करण्याची मागणीही केली आहे। तसेच वर्धा येथे निषेध मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे, त्यांच्यावरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे। या मागण्यांवर प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन पीडित कुटुंबाला न्याय द्यावा, अन्यथा समाजात तीव्र असंतोष निर्माण होण्याची शक्यता असल्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे। यावेळी आदिवासी विकास परिषदेचे विभागीय अध्यक्ष माधवराव वैद्य साहेब, जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुनीलभाऊ ढाले, अर्जुन हगवणे, ता अध्यक्ष गजानन टारफे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष गारुळे, राजू गायकवाड, गजानन टाले, गणेश भुजाडे, विजय मुकाडे, ओंकार ढाकरे, संदीप आढाव, दत्ता बोलके, रंगराव भडांगे, दत्तप्रसाद वंजारे, श्रीकांत वंजारे, बबलू मळघणे, तातेराव भडगे, विष्णू शिकारे, बालाजी उघडे, विठ्ठल उघडे, जयवंत भुरके, समाधान बळी, लक्ष्मण पांडे, रंगराव डाखोरे, मिथुन पांडे, शुभम तडसे, सूरज मोहकर, सचिन काळे, विजय वाळके, परमेश्वर आगोसे, पारेश्वर दळवे सह मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते। जय भीम जय बिरसा। आज पुसद येथील उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व समाज बांधवांचे छत्रसभेचे सर्व अधिकारी उपस्थित झालेला आहोत। खऱ्या अर्थानं या देशामध्ये अशा घटना घडत आहेत की कोर्टाचा, कायद्याचा कुठल्याही प्रकारे धाक या मनोवृत्ती लोकांना राहिलेला नाही। मागच्या 15 तारखेला वर्धे येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ खरं तरी ती घटना एका व्यक्तीला नव्हे तर मानवजातीला काळिमा फासणारी घटना आहे। एका 7वी वर्गातली मुलगी खऱ्या अर्थानं आपला शिक्षणाचा ध्येय पूर्ण करत असताना तिचे वडील शेतामध्ये एखाद्याच्या शेतामध्ये काम करतात, मागील 5 वर्षापासून ते सालगडी म्हणून काम करतात। आपल्या मुलीला काहीतरी शिकवायचं आणि काहीतरी बनवायचं नव्हे तर एक देशाचा सुजाण नागरिक म्हणून बनवण्यासाठी, मुलीला शिकवण्यासाठी मुलगी सकाळी 8:30 ते 2 वाजेपर्यंत शाळा शिकत होती। मुलगी 7व्या वर्गात होती आणि 2 वाजता तिची शाळा सुटली। शाळा सुटून आल्यानंतर रस्त्यामध्ये तिच्यावर एका अमानुषपणे एका व्यक्तीकडनं तिचा बलात्कार झाला आणि केवळ बलात्कारच नव्हे तर ती प्रतिकार करत असताना त्या मुलीला त्याच्या डोक्यावर दगड घालून खऱ्या अर्थानं तिची निर्घृण हत्या करण्यात आली। ही घटना केवळ वर्धेपुरती, केवळ महाराष्ट्रपुरती नव्हे, संबंध देशाला काळी फासणारी घटना आहे। तो व्यक्ती कुठलाही असो, कुणीला जात नसते, पण निश्चितपणे त्या कुणीचा आणि त्याची मानसिकता, विकृती मानसिकता घडवणाऱ्या या विचारसरणीला कुठेतरी ठेचण्याची वेळ आलेली आहे। मला असं वाटतं की त्या आरोपीला अटक केली, पण अटक करून चालणार नाही, तर सदर खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये होऊन त्याला कमीत कमी अवधी घेऊन किमान 10 ते 15 दिवसामध्ये त्या आरोपीला तात्काळ फाशी झाली पाहिजे। निश्चितपणानं फाशी होणारच आहे, पण त्याही पलीकडे जाऊन वर्धेमध्ये अतिशय मोठा म्हणजे हजारो समाज बांधवाच्या वतीनं मोर्चा झाला की त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यासाठी। पण दुर्दैव असं आहे की पोलीस विभागाच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्या शेतमालकाने आमच्या काही बांधवांना तिथे गुन्हे दाखल केले। खऱ्या अर्थानं ही लोकशाही आहे का? लोकशाही जर असेल तर मग तुम्ही अशा पद्धतीचा खात करणार का? म्हणजे असे जर प्रकारचे कृत्य करत असाल तर अशा घटना वारंवार होत राहतील। म्हणून आमची मुख्यमंत्री महोदयांना आमची विनंती वजा सूचना आहे की
की अशा प्रकारच्या मानसिक प्रवृत्तीला तुम्ही ठेचण्याचं काम करत आहात की नाही, किमान या देशाला अशा पद्धतीचं न्याय व्यवस्था आहे की नाही असा प्रश्न पडला. निश्चितपणे आमची SDO साहेबांना मागणी होती की संबंधित खात्याचा जो न्यायालय फास्ट ट्रॅक कोर्टात देऊन तत्काळ त्याला फाशी देण्यासंदर्भात आमची मागणी आहे. 15 जुलै रोजी या जिल्ह्यामध्ये जी घटना घडली, एका आदिवासी मुलीवर रेप करण्यात आला आणि तिला जीवे मारण्यात आला. या संबंधाने आम्ही आज SDO साहेबांना एक निवेदन दिलं की दोषीवर कारवाई तर झालीच पाहिजे, पण सदर खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला पाहिजे. जसं पुणे जिल्ह्यामध्ये जर कांबळेला सजा झाली, फाशी सजा झाली, त्याचप्रमाणे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये की सालगाडी म्हणून आमचा यवतमाळ जिल्ह्याचा आदिवासी तिथे बांधव तिथे कामाला होता आणि मालक तिथे दारूच्या पार्ट्या वगैरे करायच्या आणि अशातूनच ही घटना घडलेली आहे. तर सालगड्याची मालकाने सुद्धा काळजी घेतली पाहिजे, त्याला संरक्षण दिलं पाहिजे. आणि एक मानसिकता जी काही अशी बनलेली आहे की त्या मुलीचा खून निर्घुण खून करून तिला खून केला, रेपसुद्धा केला आणि खूनही केला. ही अतिशय म्हणजे त्याला म्हणतो की शर्मनाक गोष्ट आहे. आणि पोलीस प्रशासन आमच्या लोकांनी मोर्चा काढला तर आमच्याच लोकांना तिथं अरेस्ट करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे अधिकाऱ्याच्या संवेदनासुद्धा की आपलं काय कर्तव्य आहे हे विसरून गेलेले आहे. आणि पोलीस विभागाने याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे आणि जे काही याच्यात पोलीस अधिकारीसुद्धा दोषी असतील त्यांच्यावरसुद्धा कारवाई झाली पाहिजे. यासंबंधीचं निवेदन आज आम्ही SDO साहेबांमार्फत मुख्यमंत्री महोदयांना दिलेलं आहे आणि त्याच्यावर तात्काळ कारवाई व्हावी हीच आमची सर्व समाज बांधवांची अपेक्षा आहे.